सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते, पण संपणाऱ्या वाटेसोबत जन्मणारी नवी पहाट असते. विद्यार्थी मित्रांनो, निरोप हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आज 1 मार्च 2024 पासून सुरू होत असलेल्या SSC परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शुभचिंतन समारंभ. या समारंभासाठी उपस्थित कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री संजय कानिपनाथ इंगवले सर, उपशिक्षक संत गाडगेनाथ विद्यालय कोळे, तसेच ओढ शिक्षण मंडळ ओढचे अध्यक्ष माननीय श्री महेश महादेव थोरात भाऊ, विद्यालयाचे प्राचार्य श्री गुरव सर, पर्यवेक्षक जाधव सर, 10वी अ चे वर्ग शिक्षक श्री साळुंके सर, 10वी ब च्या वर्ग शिक्षिका SM थोरात मॅडम, तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, तसेच निरोप घेणारे 10वीचे विद्यार्थी आणि निरोप देणारे आमचे 5वी ते 9वीचे सर्व विद्यार्थी, सर्वांचे सर्वप्रथम हार्दिक हार्दिक स्वागत. आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदाविषयी सूचना मांडतील AP कांबळे सर. नमस्कार. आज आपल्या विद्यालयामध्ये सन 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये मार्च 2024 या SSC परीक्षेसाठी सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतनपर कार्यक्रम आपल्या विद्यालयामध्ये आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपल्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय महेश थोरात भाऊ यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांच्या सूचनेला अनुमोदन देतील कोकाटे सर. आत्ताच माझे सहकारी कांबळे सर यांनी जे अध्यक्षपदाची सूचना मांडली त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. सुनी शुभ्र वस्त्र असे विराजमान आहे ती साक्षात लावण्याची खान. शब्दात काळी वर्णावे तिचे स्थान, अमृतरूपी कार्य तिचे विद्यादान. अशी ही विद्येची देवता अर्थात सरस्वती. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इंगवले सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष महेश थोरात भाऊ, तसेच व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करावं अशी मी त्यांना विनंती करते. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री संजय इंगवले सर, संत गाडगेनाथ विद्यालय कोळे यांच्या शुभ हस्ते विद्येची देवता अर्थात सरस्वती पूजन. ओढ शिक्षण मंडळ ओढचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री महेश थोरात भाऊ यांच्या शुभ हस्ते सरस्वती पूजन. दीप प्रज्वलन. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इंगवले सर यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री महेश महादेव थोरात भाऊ यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन. विद्यालयाचे प्राचार्य गुरव सर, पर्यवेक्षक RD जाधव सर, 10वी ब च्या वर्ग शिक्षिका SM थोरात मॅडम यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन. 10वी अ चे वर्ग शिक्षक श्री PS साळुंके सर यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन. आमूच्या मनीच्या कळ्या धुंद झाल्या, आमूच्या मनीच्या कळ्या धुंद झाल्या, आज तुमच्या हो स्वागताला, आज तुमच्या हो स्वागताला. यानंतर ईशस्तवन व स्वागत पद्य सादर करतील कोकाटे सर्व विद्यार्थिनी. सरस्वती सर्व पूजाय स्वागतम, सरस्वती सर्व
धन्यवाद. प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान, ज्ञानाच्या विश्वात शिक्षकांना मान आणि या कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हावे प्रास्ताविकेचे ज्ञान आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हावे प्रास्ताविकेचे ज्ञान. विद्यालयाचे पर्यवेक्षक R.D. जाधव सर यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं अशी मी त्यांना विनंती करते. ओंड शिक्षण मंडळ ओंड संचलित पंडित गोविंद वल्लभपंत हायस्कूल ओंड या शाळेमध्ये सन 2023-24 या वर्षातील इयत्ता 10वीमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा शुभ चिंतन सोहळा पार पडत आहे. यासाठी विचारमंचावर उपस्थित असणारे ओंड शिक्षण मंडळ ओंडचे अध्यक्ष माननीय महेश थोरात भाऊ, त्याचबरोबर कार्यक्रमाचे श्री इंगवले सर, त्याचबरोबर इयत्ता 10वी अ आणि ब या वर्गाचे वर्ग शिक्षक, माझे सर्व इयत्ता 5वी ते 10वीपर्यंत शिकवणारे सर्व शिक्षक सहकारी, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो, तसं जर पाहिलं तर आज इयत्ता 10वीमध्ये प्रविष्ट होणारे 118 विद्यार्थी गेल्या 5-6 वर्षामध्ये इयत्ता 5वीपासून ते 10वीपर्यंत आपल्या विद्यालयामध्ये असणाऱ्या सर्व शिक्षकांनी तुम्हाला ज्ञानदानाचं काम केलेलं आहे. तुम्हाला आठवत असतील ते दिवस, इयत्ता 4थी पास होऊन पहिल्यांदा इयत्ता 5वीमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर 5वीमध्ये असताना नवीन शिक्षक, नवीन शाळा, नवीन परिसर, प्राथमिक शाळेमध्ये शिकवण्याची पद्धत आणि माध्यमिक शाळेमध्ये शिकवण्याची पद्धत इयत्ता 5वीपासून हळूहळू तुमच्यामध्ये बदल होत गेलेला आहे. ज्या ज्या शिक्षकाने तुमच्यावर अध्यापनाचं काम केलं, संस्कार देण्याचं काम केलं, यामध्ये सर्व शिक्षकच काय होतं, बऱ्याच वेळेला 10वी आले की 10वीचे वर्ग शिक्षकांची जबाबदारी जास्त असते असं म्हटलं जातं. परंतु तुम्हाला ज्ञानदानामध्ये इयत्ता 5वीपासून 10वीपर्यंत असणारे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आपला ऑफिसचा स्टाफ असेल, त्या सर्वांनी तुम्हाला मदत केलेली आहे आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन असं केलेलं आहे. मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगत असतो की समाजामध्ये तुम्ही इतरत्र कुठेही फिरा, समाजामध्ये 2च व्यक्ती अशा असतात की तुम्हाला योग्य मार्गदर्शन करत असतात. शालेय जीवनामध्ये तुम्हाला फक्त माध्यमिक शिक्षकच तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतात आणि आई वडील तुम्हाला आयुष्यभर मार्गदर्शन करत असतात. तुम्ही ज्या वेळेला कॉलेजला जाल त्यावेळेला 100% इयत्ता 5वीपासून 10वीपर्यंत तुम्ही ज्या पद्धतीने इथं वागला, रमला, जे संस्कार घेतले त्याची आठवण तुम्हाला त्या ठिकाणी येणार आहे. आणि म्हणून आजचा जो दिवस आहे हा तुमच्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. कारण आतापर्यंत फक्त शालेय जीवन जगण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. शालेय जीवन संपल्यानंतर तुम्ही बराचसा जो काळ आहे तो समाजामध्ये घालवणार आहात. परंतु सगळे विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता एकसारखी नसल्यामुळं कोणता विद्यार्थी पुढच्या काळामध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये प्रगती करेल हे आत्ताच कुणाला सांगता येत नाही. परंतु तुम्ही आत्तापासूनच ते ध्येय आत्मसात करणं गरजेचं आहे. बरेचशा शिक्षकांनी तुम्हाला ते सांगितलंय आपलं ध्येय काय असावं, आपण
कष्ट कशा पद्धतीनं करावे, ते ध्येय गाठण्यासाठी कोणकोणत्या व्यक्तींचं मार्गदर्शन घ्यावं. अलीकडं व्यक्तींचं मार्गदर्शन घेण्याचे माध्यमं समाजामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्याचा उपयोग तुम्हाला होणार आहे. तुम्ही पहिल्यांदा तुमच्यामध्ये असणारे जे गुण आहेत ते आत्मसात करा. आपल्याकडे कोणतं कौशल्य आहे ते जाणून घ्या आणि 10वी नंतर जे काही वेगवेगळे विभाग आहेत, कोणत्या विभागामध्ये तुम्हाला आपली स्वतःची प्रगती करता येईल, कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्हाला आवड आहे, रस आहे, हे तुम्हीच स्वतःहून ते बघायचं आहे आणि त्या क्षेत्रामध्येच तुम्ही प्रगती करायची आहे. कारण कसं होतं, सर्वजण डॉक्टर होणार नाहीत, सर्वजण इंजिनियर होणार नाहीत, सर्वजण खेळाडू होणार नाहीत. पण जे काही तुम्ही सर्वजण आहात, तुमच्याकडे उपजत गुण मोठ्या प्रमाणात आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाण्याची तुमची तयारी आहे आणि त्यानुसार तुम्ही ते कॉलेजला गेल्यानंतर ते माध्यम निवडायचं आहे. आतापर्यंत बऱ्याचशा शिक्षकांनी जे मार्गदर्शन केलं त्यानुसार ज्या वेळेला तुमची 10वी होईल त्यावेळेला कॉलेज जीवनला किंवा कॉलेज जीवनामध्ये किंवा सामाजिक जीवनामध्ये तुम्हाला अनेक चढ उताराला सामोरं जावं लागणार आहे. अनेक संकट तुमच्यासमोर येणार आहेत. त्या संकटाला सामोरे जाऊन तुम्ही जर तुमच्या क्षेत्रामध्ये जर प्रावीण्य मिळवलं तर तुम्ही खरोखरच पुढच्या काळामध्ये यशस्वी व्हाल असं मला तर वाटतं. परंतु एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला समाजामध्ये जगता यावं यासाठी ह्या शिक्षणाची फार मोठी गरज आहे. अलीकडे जर आपण बघितलं तर शिक्षणाचा जो अभ्यासक्रम आहे पूर्ण बदलतोय आणि पुढच्या वर्षीपासून मला वाटतंय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण चालू होतंय आणि त्यानुसार अभ्यासक्रम सगळे बदलणार आहेत. प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्यानुसार आपण काय शिकावं, कोणता विषय घ्यावा याची निवड तुम्हाला 11वीपासूनच ते होणार आहे. आणि त्यामुळं इयत्ता 10वी नंतर तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये जेही कोणतं क्षेत्र तुम्ही निवडाल त्याच्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी माझं प्रास्ताविक थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद जाधव सर. मंडळचे विद्यमान संचालक माननीय श्री सुरेश थोरात तात्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचं हार्दिक स्वागत. नंतर अतिथी देवो भव या उक्तीनुसार आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री संजय इंगवले सर, उपशिक्षक संत गाडगेनाथ विद्यालय कोळे यांचा सत्कार विद्यालयाचे प्राचार्य श्री गुरव सर यांनी शाल श्रीफळ बुके देऊन त्यांचा यथोचित सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर गुण शिक्षण मंडळचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री दिनेश थोरात भाऊ यांचा सत्कार विद्यालयाचे पर्यवेक्षक आणि जाधव सर यांनी शाल श्रीफळ बुके देऊन करावा अशी मी त्यांना विनंती करते. कोण शिक्षण मंडळ कोणचे विद्यमान संचालक माननीय श्री सुरेश थोरात तात्या यांचाही सत्कार होता. PS साळुंखे सर यांनी शाल श्रीफळ बुके देऊन करावा अशी मी त्यांना विनंती करते.
साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. शिक्षक हे भावी पिढीचे शिल्पकार आहेत. त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. म्हणूनच आपल्या गुरूंविषयी शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 10वीच्या विद्यार्थ्यांकडून सर्व शिक्षकांचा सत्कार. सर्वप्रथम प्राचार्य गुरव सर यांचा सत्कार. सत्यजित थोरात प्रथम विद्यालयाचे प्राचार्य श्री गुरव सरांचा सत्कार सत्यजित थोरात यांच्या हस्ते. सुंदर असं भेट कार्ड, पेन आणि श्रीफळ देऊन गुरव सरांचा सत्कार. यानंतर विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री जाधव सर यांचा सत्कार विघ्नेश जाधव याच्या हस्ते होत आहे. सत्काराचं स्वरूप सुंदर असं भेट कार्ड, खूपच छान भेट कार्ड आहे बघा तुम्ही. पेन आणि श्रीफळ देऊन जाधव सरांचा सत्कार होत आहे. यानंतर 10वी अ वर्ग शिक्षक PS साळुंखे सर यांचा सत्कार अमर थोरात. पेन कार्ड आणि श्रीफळ देऊन साळुंखे सरांचा सत्कार अमर थोरात याच्या हस्ते होत आहे. यानंतर 10वी च्या विद्यार्थी प्रिय शिक्षिका यशवंत थोरात मॅडम यांचा सत्कार सई शिंदे हिच्या हस्ते होत आहे. सुंदर असं भेट कार्ड, पेन, श्रीफळ देऊन थोरात मॅडम यांचा सत्कार सई शिंदे हिच्या हस्ते होत आहे. अगदी मॅडम 10वी च्या वर्ग शिक्षिका आहे. मला वाटते 6वी पासून त्यांनी हा वर्ग आणलेला आहे. आमचे गणित विषयाचे शिक्षक DP मुळीक सर यांचा सत्कार भूपेंद्र शिंदे या विद्यार्थ्यांच्या हस्ते होत आहे. श्रीफळ आणि सुंदर असं भेट कार्ड देऊन मुळीक सरांचा सत्कार भूपेंद्र शिंदे या विद्यार्थ्यांच्या हस्ते होत आहे. यानंतर ढवळे मॅडम यांचा सत्कार प्राची शिंदे हिच्या हस्ते होत आहे. पेन कार्ड, श्रीफळ आणि पेन देऊन ढवळे मॅडमचा सत्कार प्राची शिंदे हिच्या हस्ते होत आहे. थोरसरांचाही सत्कार होत आहे, परंतु थोरसर आज नाही. सत्कार ऋषिकेश वीर या विद्यार्थ्यांच्या हस्ते होत आहे. पल्लेसरांचा सत्कार ऋषिकेश वीर दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते होत आहे. यानंतर आमचे सांस्कृतिक विभाग प्रमुख काकडे सर यांचा सत्कार आदित्य शिंदे या विद्यार्थ्यांच्या हस्ते होत आहे. PS थोरात मॅडम यांचा सत्कार गायत्री मोरे या विद्यार्थ्यांच्या हस्ते होत आहे. सत्काराचं स्वरूप आहे सुंदर असं विज्ञान विषयाच्या शिक्षिका यांचा सत्कार तुळसगावची विद्यार्थिनी गायत्री मोरे यांच्या हस्ते होत आहे. यानंतर आमचे इतिहास विषयाचे गाडे अभ्यासक AP कांबळे सर यांचा सत्कार संस्कार पाटील या विद्यार्थ्याच्या हस्ते होत आहे.
कधीही द्या. कुठलेही काम त्यांना सांगा, ते काम करण्यात तत्पर आणि अग्रेसर असतात. असे आमचे विद्यार्थी प्रिय शिक्षक PY जाधव सर यांचा सत्कार तेजस्वी यानंतर आमचे मॅडम यांचा सत्कार श्रावणी पाटील हिच्या हस्ते होत आहे. ग्रंथालयाचे ग्रंथपाल वाय पाटील सर यांचा सत्कार अनुप सुटणेकर. शिक्षकांनी जरा लक्ष द्या. विज्ञान विषय शिक्षिका MV चालुकडे मॅडम यांचा सत्कार दिशा डांगे मनवगावची विद्यार्थिनी दिशा डांगे तिच्या हस्ते चालुकडे मॅडमचा सत्कार सुंदर असं भेटकार्ड पेन आणि श्रीफळ देऊन दिशाच्या हस्ते चालुकडे मॅडमचा सत्कार. यानंतर अनुष्काच्या हस्ते कारंडे मॅडमचा सत्कार. यानंतर पवार मॅडम यांचा सत्कार KR पवार मॅडम यांचा सत्कार अमृता पवार या विद्यार्थिनीच्या हस्ते होत आहे. आमच्या या पवार मॅडम गणित विषयाचं अध्यापन करतात. महादेव कोळी दादा यांचा सत्कार तेजस्वी या विद्यार्थीच्या हस्ते होत आहे. सुंदर असं भेट काढलं आणि श्रीफळ देऊन तेजस हा विठ्ठलवाडीचा विद्यार्थी आहे. होता. याच्यानंतर संजय जाधव दादा यांचा सत्कार संचिता तुळसंगावची विद्यार्थिनी आहे. तिच्या हस्ते संजय दादांचा सत्कार होत आहे. नंतर विश्वनाथ कदम यांचा सत्कार त्याच्या हस्ते होत आहे. डोळे भरून आले इथून दूर जाताना, डोळे भरून आले इथून दूर जाताना, का दुःख आज झाले. वेळी थांबून जावी असं काही घडत नाही, वेळी थांबून जावी असं काही घडत नाही. इथून दूर जाताना पाऊल का पुढे पडत नाही, पाऊल का पुढे पडत नाही. असे आमच्या 10वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी येत आहेत आमचे 8वीचे विद्यार्थी अनुष्का वीर आपल्या भाषणातून 10वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देत आहे. व एका डोळ्यात आनंद आहे. अश्रू यासाठी की आज तुम्ही आपल्या हायस्कूल सोडून जाणार आहात, व आनंद यासाठी की तुम्ही तुमच्या आयुष्यात एक पाऊल पुढे जाणार आहात. दरवर्षी उंडाई केंद्रात पहिले 3 क्रमांक आपलेच असतात, पण यावर्षी पहिले 5 क्रमांक आपलेच असतील यात तर काही वावच नाही. क्रीडा सप्ताह असो किंवा कोणत्याही बाह्य परीक्षा असो, यामध्ये तुम्ही तुमचा वर्ग अग्रेसर होता व SSC बोर्डातही तुम्हीच अग्रेसर असाल याची मला खात्री आहे. शिक्षक दिनानिमित्त तुम्ही आम्हाला दिलेले ज्ञान
किंवा NMMS व स्कॉलरशिप या परीक्षांसाठी दिलेले तुमचे अनुभव हे आमच्या लक्षातून जाणार नाहीत व आता येणाऱ्या 10वीच्या बोर्ड परीक्षेसाठी तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. छान पेपर लिहावा, आपल्या शाळेचं नाव खूप उज्ज्वल करा. शेवटी मला एवढेच वाटते, सूर्यासारखे तडपुनी जावे क्षितिजावरूनही जाताना, दगडालाही पाजर फुटावा निरोप शेवटी भेटताना. पुन्हा एकदा SSC बोर्ड परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. विराज शिंदे 10वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी येत आहे. 8वी कचा विद्यार्थी विराज शिंदे. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जमलो आहे ते म्हणजे 10वीच्या विद्यार्थी म्हणजेच आपल्या ताईदारांच्या निरोप समारंभासाठी. आज त्यांच्या या शाळेतील शेवटचा दिवस. खरंच आम्हाला खूप वाईट वाटतंय की तुम्ही आज या शाळेतून निघालाय, पण जरी तुम्ही या शाळेतून गेला तरी आम्हाला कायम तुमची आठवण येत राहील. तुम्हाला तुमच्या होणाऱ्या SSC बोर्डाच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आम्हाला खात्री आहे की तुम्ही नक्की चांगले मार्क मिळवणार. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी देवाकडे प्रार्थना. एवढे बोलून मी माझे 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद विराज. यानंतर थांबवा वाटला तरी थांबणार नाही निरोपाचा हा हळवा क्षण. बाहेर निघून गेलो तरी रेंगाळत राहील या प्रांगणात माझे मन. बाहेर निघून गेलो तरी रेंगाळत राहील या प्रांगणात माझे मन. असे आमचे 10वीचे विद्यार्थी आपल्या शाळेविषयी मत व्यक्त करण्यासाठी येत आहे. कुमारी प्राची शिंदे. नमस्कार, मी प्राची शिंदे इयत्ता 10वी तुकडी ब मध्ये शिकत आहे. आज इयत्ता 10वी तुकडी ब या वर्गाचा तुकडी अ आणि ब या वर्गांचा निरोप समारंभ आयोजित केलेला आहे. खरंच आज मनात म्हणजे समजत नाही की काय काय बोलू, पण तरी सगळ्या आठवणी सांगायच्या म्हटल्या तरी आजचा दिवस पुरणार नाही. प्रत्येक शिक्षकाविषयीची प्रत्येक आठवण माझ्या लक्षात आहे, पण सगळं सांगणं शक्य होणार नाही. त्यामुळे मी माझे मत काही ओळींतून व्यक्त करणार आहे. पण त्याआधी एखादा विद्यार्थी जेव्हा उत्तुंग यश भरारी घेत असतो तेव्हा त्याच्या यशामागे त्याचे आई वडील व सर्वात महत्त्वाचे त्याचे शिक्षक असतात. मी आज इथे उभी आहे किंवा आज मी म्हणजे जे काही आहे ते सर्व माझे मम्मी पप्पा आणि मला लाभलेला सर्व शिक्षक वर्ग यांच्यामुळेच. आज माझ्या मनात आनंद आणि दुःख दोन्हींचा आहे, कारण खरंच आज म्हणजे असं वाटतंय की 10वी नंतर आपण आपल्या यशाचा मार्ग निश्चित करणार असतो, पण 5वी ते 10वी हा जो शालेय जीवन असतं ते जीवन खूप महत्त्वाचं असतं. आज 10वीचा निरोप घेताना असं वाटतंय की आपण 5वीत बसल्यावर पुढं जेव्हा त्या 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ होता तेव्हा आपण मागे बसून बोलत होतो की काय एवढं वाटतं, असं काय होतं की 10वीचा निरोप घेण्यात काय एवढं विशेष आहे. पण जेव्हा आपण 10वी देतो आणि आपल्या निरोपाची जेव्हा वेळ येते ना तेव्हाच समजतं. ते म्हणतात ना, ज्याचं जळतं त्यालाच कळतं, असंच आहे ते. तर मला 5वी ते 8वी पर्यंत कोकाटे सर वर्ग शिक्षक म्हणून लाभले आणि 8वी नंतर स्वप्नाच्या थोरात मॅडम या वर्ग शिक्षिका म्हणून लाभल्या. तर आपल्या शाळेतले सर्वच शिक्षक कसे आहेत, वरून कठोर दाखवतात, पण त्यांचं प्रेम, माया आणि समजूतदारपणा हा मी अनुभवलेला आहे. ते जरी कठोर वागत असले तरी त्यांच्या कठोर वागण्यातून ते आपल्या यशाचा मार्ग निश्चित करत असतात. खूप काही सांगण्यासारखं आहे, पण तरीही माझ्या कवितेतून मी माझ्या भावना व्यक्त करते. थांबवावा वाटला तरी थांबणार नाही निरोपाचा हा हळवा क्षण. बाहेर निघून गेलो तरी रेंगाळत राहील या आठवणीतच माझे मन. निरोपाच्या सोहळ्याची कधीही करू नये खंत, कारण या अविस्मरणीय आठवणींना कधीच नसतो अंत. काही नाती तुटत नाहीत, ती आपल्या नकळत मिटून जातात. जशी बोटांवर ठेवून रंग फुलपाखरे हातातून अलगद सुटून जातात. दूर जाताना इथून का डोळे भरून आज दुःख आज झाले. थांबून जावी
भाग्यवान मोठे आम्ही गुरु तुमच्या सम लाभले, भाग्यवान मोठे आम्ही गुरु तुमच्या सम लाभले, सहवासाने आपल्या जीवन आमचे धन्य झाले, जीवन आमचे धन्य झाले. सर्वात आवडीच्या चारोळी म्हणजे सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते कधीच तुटत नाही. मनात खूप काही पण चेहऱ्यावर हास्याचा मारा आहे, मनात खूप काही पण चेहऱ्यावर हास्याचा मारा आहे. आज दुःखाच्या सागराच्या भरती ओहोटी पण बाहेरून मात्र खळखळणारा झरा आहे, खळखळणारा झरा आहे. बोललो असेल ह्या चारोळी माझ्या सर्व शिक्षकांसाठी, बोललो असेल उलटून झाल्या असतील चुका, बोललो असेल उलटून झाल्या असतील चुका, विसरून सारे द्या आशीर्वाद, मनात काही ठेवू नका, मनात काही ठेवू नका. थँक्यू. नमस्कार, मी सई शिंदे इयत्ता 10वी मध्ये शिकत आहे. आज 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम, त्याबद्दल मी माझं मनोगत व्यक्त करत आहे. सूर्यासारखे तळपुणी जावे क्षितिजावरुनी जाताना, सूर्यासारखे तळपुणी जावे क्षितिजावरुनी जाताना, दगडालाही पाजर फुटावा निरोप शेवटी घेताना, निरोप शेवटी घेताना. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, गेले अनेक वर्षे आम्हाला घडवत आलेले शिक्षक आणि माझे प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज निरोप समारंभाचा कार्यक्रम, आजचा हा क्षण हा आमच्यासाठी खूप हळवा आहे. गेल्या अनेक वर्षे आम्ही या शाळेत शिकत आलो आहे, पण आज मित्रांनो आपण आज शरीराने व सहवासाने एकमेकांपासून दूर होणार आहोत, पण मनाने कायम आपण एकमेकांसोबतच राहू. मित्रांनो, गेले अनेक वर्ष आपण सर्वजण एकत्र आहोत. ही शाळा म्हणजे आपले ज्ञानाचे मंदिर आहे आणि या ज्ञान मंदिरातून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी हा येथील शिक्षकांचे सुसंस्कार आणि मार्गदर्शन यांनी पवित्र झालेला असतो. आपल्या आयुष्यात शिक्षकांचे स्थान खूप मोठे असते. आपल्याला शिक्षक वारंवार ओरडतात तेव्हा आपल्याला फक्त त्यांचं ओरडणं दिसतं, पण ते ओरडतात तेव्हा ते आपल्याला आपल्या ध्येयाची दिशा दाखवत असतात. खूप जण असतात जे आपल्या तोंडावर गोड बोलतात आणि मागे आपल्या वाईट बोलतात, पण आपल्या समोर आपल्याला ओरडून मागे आपल्याबद्दल मागे इतरांना चांगले सांगणारे आपले कौतुक करणारे आपले शिक्षकच असतात. आज शाळेचा निरोप घेताना मला खूप काही आठवतंय. एकत्र डबा खाणं, तास चालू असताना किंवा ऑफ तासाला मस्ती करणं, भांडून पुन्हा एकत्र येणं, शिक्षकांचा ओरडा आणि तेवढीच त्यांची आपुलकी, ऑफ तासाला गाण्याच्या भेंड्या, कागदाचे पोळे फेकून केलेली मस्ती आणि त्यानंतर शिक्षकांचा खाल्लेला मार, अशा खूप आठवणी आहेत आणि त्या कायम मनात राहतील. कदाचित यानंतर अशी मस्ती करता येईल का नाही सांगता येणार नाही. 8वी पासून आमच्या वर्ग शिक्षिका थोरात मॅडम, त्या नेहमी आम्हा सर्वांना प्रत्येक कार्यक्रमात सहभागी व्हायला सांगायच्या. आम्ही कधी तयार नसलो तरी त्या घ्या म्हणून जबरदस्ती करायची. त्यांची यामागे एकच हेतू होता की त्यांना वाटायचं की आपली सर्व मुले ऑलराऊंडर असली पाहिजेत. फक्त पुस्तकी ज्ञान असून उपयोग नाही, सर्वच गोष्टीत मुलं पुढं असली पाहिजेत असं त्यांना वाटायचं. त्याच नाही तर प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला आजपर्यंत खूप मोटिवेट केलं. असे शिक्षक भेटणं म्हणजे खूप मोठं भाग्य आहे. खरं तर आपल्या शिक्षकांचं जेवढं कौतुक कराल तेवढं कमीच आहे. त्यांचं वर्णन करायला आपल्या जवळचे शब्द सुद्धा अपुरे पडतील. सर्व शिक्षकांना आम्हा सर्वांकडून खूप अपेक्षा आहेत आणि त्या आम्ही नक्कीच पूर्ण करू अशी आम्ही खात्री देतो. आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बोर्डाचा निकाल 100% लावण्याचा प्रयत्न करू. शेवटी एवढंच म्हणते, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. आठवतो तो पहिला दिवस रडतच आले, आठवतो तो पहिला दिवस रडतच आले, आठवेल हाही दिवस रडतच चालले. शाळा म्हणजे काय असतं आज कळतंय मला, शाळा म्हणजे काय असतं आज कळतंय मला, इथून दूर जाताना सगळं आठवतंय मला, इथून दूर जाताना सगळं आठवतंय मला. थँक्यू. घ्या की पाहणाऱ्याच्या माना दुखाव्यात, जे पाशी घ्या की पाहणाऱ्याच्या माना दुखाव्यात, आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांनाही प्रश्न पडावा, ज्ञान इतके मिळवा की सागरही अचंबित व्हावा, सागरही अचंबित व्हावा. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी यानंतर कुमारी गायत्री मोरे. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. खरंच शिक्षक दिनी शिक्षक होताना अवघ्या 3-4 तासात शिक्षकांचे कष्ट, त्यांचे प्रयत्न लक्षात आले आणि म्हणूनच ठरवले की
आणि म्हणूनच ठरवले की सागरात पोहण्याचा आत्मविश्वास देणाऱ्या शाळेचे आभार मानण्याची आजची ही संधी. नव्या क्षितिजांना साथ घालताना जुन्या क्षितिजांना अभिवादन करणे हीच आपली संस्कृती. शालेय विद्यार्थी म्हणून या व्यासपीठावरचे शेवटचे भाषण करताना माझ्यासाठी झटणाऱ्या सर्व ज्ञान अज्ञात शिक्षिकांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सर्वांना सततचे अभिवादन करते. नमस्कार, मी गायत्री मोरे, इयत्ता 10वी तुकडी ब मध्ये शिकत असून आज आपण इथे सर्वजण निरोप समारंभ याचा क्षण आहे. पाऊल बाहेर पडताना रेंगाळणारं मन आहे. आज पंडित गोविंद वल्लभ पंत हायस्कूल ओन या वटवृक्षाच्या सावलीस विसावलेला एक छोटासा पक्षी आज आपल्यासमोर निरोप घेण्यासाठी उभा आहे. खरंच किती अविस्मरणीय होता ना हा प्रवास. माझ्या गुरुजनांनी फक्त अभ्यासातील विषयांची माझी गोडी जमवली असे नाही, तर जगात कसे वावरायचे, कसे शिकायचे याचे देखील त्यांनी मला खूप ज्ञान दिले. अवघ्या 6 वर्षात या सुरवंटाचे रूपांतर एका फुलपाखरात झाले. सुरवंटाचे झाले पाखरू, सर्वत्र लागले भराऱ्या मारू. नवे जग, नवी आशा, शोध घेण्याची जब्बर मनीषा. याच शाळेने लावले वळण, त्यावर चढू यशाची जडण. मी माझे प्राथमिक शिक्षण संपवून माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी इयत्ता 6वीत या आपल्या हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. त्यावेळेस एवढी मोठी शाळा, एवढे मोठे पटांगण व खूप सारे विद्यार्थी बघून खूप भीती वाटली होती. त्या शाळेच्या पहिल्या दिवशी देखील डोळ्यात अश्रू होते व आज शेवटच्या दिवशी देखील डोळ्यात अश्रूच आहेत. त्यावेळेस आमचे वर्ग शिक्षक कोकाटे सर होते. 6वी आम्ही खूप मज्जेत घालवली, खूप मज्जा केली, पण इतक्यात कोरोनासारख्या महाभयंकर रोगाने सर्वत्र थैमान घातले. सर्व शाळा कॉलेजेस बंद झाली, शिक्षण ऑनलाईनरित्या होऊ लागले व या ऑनलाईन तासाचे 2 किस्से माझ्यासोबत देखील झाले. एकदा सायन्सचा असाच दुपारचा तास होता. त्यावेळी सायन्सला ढवळे मॅडम होता. त्या ढवळे मॅडमला आठवतंय की नाही काही माहीत नाही, पण मला अगदी नीट आठवतंय. घरात कोणी नव्हते, मी आपली असंच ऑनलाईन लेक्चर करत बसले होते व केव्हा माईक ऑन झाला मलाच कळले नाही. मी आपली समोरून गाणी म्हणते, गाणी गुणगुणते. मॅडम मला सांगत होत्या की अगं माईक बंद कर, अगं माईक बंद कर. मी आपली गाणी म्हणते, मला काही माहीतच नाही की ऑनलाईन तास झाला, सगळं झालं. मी आपली बाहेर खेळायला गेले आणि थोड्या वेळानं मॅडमांचा फोन घरी आल्यामुळे मम्मीने मला घरी बोलावून घेतलेलं आणि मॅडम ओरडत होत्या की ती गाणी म्हणत होती वगैरे. तर माझी मम्मी म्हणत होती नसेल मॅडम, ती असं काही करणे शक्यच नाही, ती माझी मुलगी आहे, ती असं काही करणार नाही, ती अभ्यासाच्या बाबतीत खूप सिरियस आहे. पण मी मनातल्या मनात म्हणत होते आता तिला काय सांगू की मी गाणी म्हणत होते. पण मी आता ठरवलेलं आता काही पण झालं तरी खोटं बोलायचं, नाहीतर मार खावा लागणार प्रचंड. आणि कधी कधी काय व्हायचं की ऑनलाईन तासाचा खूप कंटाळा यायचा, असं वाटायचं नको करायला ऑनलाईन तास. मी काय करायचं की कधी कधी लिंकच डिलीट करून टाकायचे आणि कधी सांगायचं की आज तास नाहीच आहे. व अजून एक मजा अशी सायन्सचीच होती की अचानक सायन्सची टेस्ट होणार असा मेसेज आला आणि माझा काही अभ्यास नव्हता झाला. म्हणलं आज टेस्टच द्यायची नाही आणि तो मेसेज डिलीट करावा, तर आज दीदीने तो अगोदरच बघून ठेवला होता. म्हणलं आता डिलीट तर करायला नाही येणार, जाऊ दे, गाईड्स पुढे ठेवून मी बघून लिहिते सगळं. तर मॅडम म्हणले की आपापला कॅमेरा ओपन ठेवा. तरी देखील मी समोर गाईड्स ठेवून अख्खी टेस्ट बघून लिहिली होती. खरंच त्या ऑनलाईन तासात एक वेगळीच मज्जा होती, परंतु प्रत्यक्ष शिक्षण घेण्यातला अनुभव एक वेगळाच असतो. इयत्ता 8वीत आमचा वर्ग स्वप्नाच्या थोरात मॅडम यांनी घेतला. सुरुवातीच्या काळात देखील 8वीत ऑनलाईन शिक्षणच होते. मॅडमांची सुरुवातीला खूप भीती वाटायची, पण जेव्हा प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या व प्रत्यक्ष संवाद घडला तेव्हा कळलं की मॅडम कधी आपल्याला बोलल्या, ओरडल्या तरी त्या आपल्यावर किती प्रेम करतात. मॅडमांचं वर्णन करायचं झालं तर मॅडम अगदी फणसासारख्या आहेत. वरून त्या काटेरी आहेत पण आतून खूप रसाळ आहेत. मॅडमांचं वर्णन करायचं झालं तर मॅडम एकदम धाडसी, हुशार, प्रेमळ. एखादी गोष्ट त्यांनी ठरवली तर ते त्या करून दाखवणारच. एखाद्याला त्या बोलल्या तरी ते वरवर असतं, त्यांच्या मनात कधीही काहीच नसतं. पण खरं सांगू का, मला मॅडम कधी वर्ग शिक्षक आहेत असं वाटलंच नाही. त्या नेहमी आमच्याशी मैत्रीण म्हणून वागत आल्या. 2 मैत्रिणींमध्ये जेवढं बॉन्डिंग नसतं ना तेवढं बॉन्डिंग मॅडममध्ये आणि माझ्यामध्ये होतं. एक आई देखील आपल्या मुलाला ओळखणार नाही तेवढं मॅडम आम्हाला ओळखतात. नेहमी माझं काही चुकलं तर मला ओरडणाऱ्या, हक्काने सांगणाऱ्या, अगं गायत्री हे कर, अगं ते कर, तुझं चुकतंय, ट्युशनला आले की आवर्जून घरी येणाऱ्या. मग मॅडम कधी ओरडल्या की मला असं वाटायचं की माझं काही चुकलं असेल का, मी काही चुकीचं केलं असेल का, व नंतर विचारायचं जाऊ दे, शिक्षकच बोलतात आपल्याला. आज मी ते उभे राहून किंवा कोणत्याही विषयावर माझे मत मांडते ते फक्त मॅडमांमुळे. सुरुवातीला देखील मला असे उभे पुढे राहून बोलायची भीती वाटायची, पण मॅडमांमुळे माझ्यातील वक्तृत्व गुणाचा विकास झाला.
मला असं वाटतं की स्वप्नाच्या मॅडम इज द बेस्ट टीचर इन वर्ल्ड, त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलावं तितकं कमीच आहे. मुळीक सर हे नाव म्हटलं की तुम्हाला देखील मनात भीती तयार होत असेल ना? हो, आम्हाला देखील 8वी 9वीत असं वाटायचं की गणितचा तास कधी होऊच नाही, सर शाळेत येऊच नाही. आणि मग काय व्हायचं ना, आता सर मधूनच तासाला ना म्हणजे लक्ष नसेल त्याला काही पण बोलायचे. पण म्हणजे ना मला तर हसायची पण भीती वाटायची. मी एकदा तासाला अशीच हसले होते व सर मला खूप ओरडले होते. पण मला देखील हसायलाच येत होतं, सर मला ओरडले होते. आणि पण मग ते सरांचं ओरडणं देखील साहजिकच होतं, कारण की सरांना तासाचा वेळेस म्हणजे बोललेलं अजिबात आवडत नाही. सरांनी एकदा मला 9वीत वर्तुळखंड म्हणजे काय विचारलं होतं, आणि वर्तुळखंड म्हणजे काय कोणाला पण येणार, ते मला पण येत होतं. पण म्हणलं जाऊ द्या, आता नाही सांगायचं, काय होतंय नाही सांगितलं तर. पण सर त्यावर मला म्हटले की तुला फक्त श्रीखंड आम्रखंड एवढंच करायचं. आणि सरांनी 9वीत सांगितलं पण होतं, तुम्ही सगळी मला एवढं का घाबरता, लिहून द्यायचं. तर सगळ्यांनी सांगितलं की सर तुमची आदरयुक्त भीती वाटते. पण मग सर म्हणले की आदरयुक्त भीती म्हणजे काय ते सांगा मला. पण खरंच 10वीत आल्यापासून मुळीक सर असं नसलं की कसं तरी व्हायचं. सर आम्हाला म्हटलेले की कुणाला देखील माझी हे नाही. एकच शाळेत विद्यार्थी म्हटला की सर तुम्ही आला नव्हता तर शाळा सुने. आम्हाला पण सर तसंच वाटत होतं, फक्त बोलायची हिंमत झाली नाही. आणि एक म्हणजे 3-4 दिवस सर शाळेत आले नव्हते. अचानक गणितचा तास झाला आणि सर शाळेत आले, म्हणजे तासावर आले. सर काय म्हणले, काय मग सध्या कसं तरी वाटत असेल, 3-4 दिवस सर शाळेत नव्हता, आता तुम्ही म्हणत असणार आला राक्षस शाळेत. पण सर खरंच तुम्ही नव्हता तर आम्हाला पण कसं तरी वाटत होतं. आणि सरांनी वर्गात गुड मॉर्निंगच्या ऐवजी जय श्रीराम म्हणायला सांगितलेलं, ते देखील म्हणजे तो देखील एक वेगळाच अनुभव होता. परत एकदा स्कॉलरशिपच्या तासाला साळुंके सरांचं ग्रामर शिकवायचं चाललं होतं आणि माझं काही लक्ष नव्हतं तासाला. सरांनी मला अचानक एक प्रश्न विचारला होता की, आणि तो काही मला येत नव्हता, म्हणून माझ्या डोळ्यात नकळत पाणी. त्यावर सर मला नेहमी म्हणायचे की हिला तर काही बोलायचंच नाही, हिच्या डोळ्यात लगेच पाणी. आणि मग सर त्यानंतर मला प्रत्येक प्रश्नाला उभं करायचं. असं वाटायचं त्यावेळेस काहीतरी उत्तर दिलं असतं तर बरं झालं असतं, आता प्रत्येक प्रश्नाला उठावं लागत आहे. पण खरंच साळुंके सरांचं बघून नेहमी असं वाटतं की कोणतीही परिस्थिती असू दे, नेहमी फ्रीली जगायचं. साळुंके सरांचा स्वभाव अगदी मनमिळावू. सर नेहमी म्हणतात तुम्ही बाकी काही देऊ नका, तेवढा 80 पैकी 80चं बघा. तर सर 80 पैकी 80 पाडण्याचा आम्ही देखील पूर्ण प्रयत्न करणार आहोत. पुन्हा इतिहासाच्या तासाला कांबळे सरांचं ऐकतच राहावं असं वाटतं. सर एखाद्या गोष्टीचा इतिहास इतका छान सांगतात ना की आपण त्या विश्वात रमलेलो असतो. पण खरंच मला कांबळे सरांच्या बुद्धीची खूप नवल वाटते. आता आम्हाला परीक्षेला फक्त 8 ते 9 धडे लक्षात ठेवायचे असतात, पण सरांना अगदी सगळ्या सणावळ्या योग्य पाठ असतात. सर तुम्हाला एक सांगू का, तुम्ही जेव्हा आम्हाला एखाद्या गोष्टीचा इतिहास सांगताना तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल असते. 8वी देखील एनएमएमएसच्या तासाला सर नेहमी म्हणायचे, लॉकडाऊनमुळे ना तुमच्या मेंदूवर गंज चढला आहे, तो उतरवला पाहिजे, नाहीतर काही खरं नाही. विज्ञानच्या तासाला देखील खूप मज्जा असायची. कधी कधी बोर व्हायचं, पण मॅडम कोणताही विषय काढून जरा हे करायचा. पाटील मॅडम पण कधी आम्हाला शिक्षिका वाटलंच नाही, कारण मॅडमांतील एक आई आम्ही खूप जवळून पाहिली आहे. आता मॅडमांचा मुलगा आमच्या वर्गात आहे त्याच्यामुळे काही माहीत नाही, पण मॅडमांच्या बाबतीत साधी राहणी उच्च विचार हे विचार अगदी लागू पडते. मॅडमांचे राहणीमान मला खूप आवडते. मॅडम अगदी साध्या सिंपल राहता, पण मॅडम तुम्ही साध्या सिंपल लुकमध्येच खूप छान दिसता. माझं जेवढं बॉन्डिंग स्वप्नाच्या मॅडम सोबत आहे तेवढंच बॉन्डिंग तुमच्या सोबत देखील आहे. म्हणजे कधी मॅडम आल्या नाही तर एखादी गोष्ट हक्काने सांगण्याची व्यक्ती म्हणजे पाटील मॅडम. मॅडम नेहमी म्हणतात मला तुळसांच्या मुलींचा स्वभाव खूप आवडतो, जेवढाच तेवढं बोलायचं, वायफळ चर्चा नाही. आम्हाला देखील मॅडम एकदा म्हटल्या होत्या की मग तुम्ही तिघे असो किंवा माझ्या वर्गातील असो, मला तुमचा स्वभाव खूप आवडतो. खरंच मॅडम नेहमी सांगायच्या कधी उशीर झाला काही वाटलं तर हक्काने घरी यायचं. आत्ता 4-5 दिवसांपूर्वी मॅडमच्या घरी गेलो होतो. सत्यजितने बोलवले होते घरी. मॅडमांनी आम्हाला तिथेही वाटू दिलं नाही की आम्ही एका शिक्षिकांच्या घरी आलो आहोत, तर मॅडम एका मित्राच्या आई म्हणूनच आमच्याशी वागत होत्या. खरंच खूप छान होतं ते सगळं. भूगोलाचा तास देखील अगदी छान होता. काही पण म्हणा, पण चव्हाण सरांना जोक करायला खूप आवडतात. नॉनसेन्स हा तर त्यांचा खूप आवडता शब्द. असं वाटायचं चव्हाण सरांना असं वाटायचं की मी एक दंगा करणारी मुलगी, कारण की 8वी 9वीत भूगोलच्या तासात मी कोणता ना कोणता तरी दंग्यात असायचं.
पण खरंच चव्हाण सरांबरोबर नसले तरी गुरव सरांबरोबर ओळख होती. सरांनी देखील आम्हाला सांगितले होते की तुम्ही फक्त 90%च्या वर मार्क्स पाडा. मी रिटायर झालं असलो तरी तुरसनमध्ये येऊन तुमचा सत्कार करणार आणि सर 90%च्या वर मार्क मिळवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. तुम्ही फक्त लक्षात ठेवा म्हणजे झालं. आणि काकडे सरांचा स्वभाव एकदम फ्रीली, हिंदीचा पण तास खूप छान होता. काकडे सर कधी कधी रिलॅक्स असायचे, पण त्यांना देखील तासाच्या वेळेस दंगा केलेला अजिबात आवडत नाही. आता जाधव सर, मोहिते मॅडम, सुषमा पाटील मॅडम, कारंडे मॅडम, जानूगडे मॅडम, पवार मॅडम म्हणजे ह्यांनी देखील 5वी ते 10वी या प्रवासात खूप छान मार्गदर्शन केले. जगात कसे वावरायचे, शिकायचे, तसेच अभ्यासातील देखील ज्ञान दिले. परंतु वेळेअभावी प्रत्येकाचे नाव घेणे शक्य होणार नाही. मैत्री हा शालेय जीवनातील सर्वोत्तम पैलूंपैकी एक आहे. शिवाय एक विश्वास आहे जो मला वाटतो की आपण सर्व सहमत असाल. सर्वात उल्लेखनीय म्हणजे शालेय मैत्री खरोखरच अतूट आहे. माझी आई मला नेहमी म्हणायची, नवीन मित्र बनवण्यासाठी तुझा हात पुढे कर, परंतु निरोप घेण्यासाठी तो हात मागे घे. पण आज आयुष्यात एवढे मित्र झाले आहेत की म्हणजे निरोप समारंभ असा काही प्रकार असतो असे देखील मला वाटत नाही. गुड बाय याचा अर्थ असा आहे की मी तुम्हाला पुन्हा कधीही भेटणार नाही, जे निश्चितपणे खरे नाही. आयुष्यामध्ये भरपूर नाती आहेत. काही नाती जन्मतच असतात तर काही नाती मांडली जातात किंवा जोडली जातात. पण त्या सर्व नात्यांपैकी मैत्री हे नातं सर्वात ग्रेट असतं. एक मित्रच असतो ज्याच्याजवळ आपण आपली दुःख, आपल्या वेदना सर्व काही त्याच्यासोबत शेअर करतो. खरंच मला देखील आयुष्यात असे खूप छान मित्र लाभले आहेत. हायस्कूलमध्ये असताना त्यांच्यासोबत केलेली मज्जा, एकत्र केलेला अभ्यास व इतर सर्व गोष्टी आता फक्त स्मरणाच्या पुस्तकात होती. आज शालेय जीवनाला निरोप देताना काही मुले रडतील तर काही मुले हसतील, पण तुम्ही हा क्षण तुमच्या आयुष्यभर नेहमी लक्षात ठेवाल. शेवटी मला इतकंच म्हणावेसे वाटते की निरोप नव्हे हा ओलावा माणुसकीचा, निरोप नव्हे हा ओलावा माणुसकीचा, विसरू कसे आम्ही हा क्षण हा सौख्याचा, विसरू कसे आम्ही क्षण हा सौख्याचा. जर मी कधी काही चुकून कळत नकळत जास्त बोलले असेल तर माफ करा. थँक्यू. गाठली जरी आम्ही भव्य दिव्य शिखरे, गाठली जरी आम्ही भव्य दिव्य शिखरे, राहू सदैव तरी या शाळेचीच पाखरे. दिले बळ पंखात टाकल्या कौतुकाच्या माळा, सर्वाहुनी निराळी माझी एक शाळा, माझी एक शाळा. गायत्रीनं शाळेविषयी, शाळेतील सर्व शिक्षकांविषयी, मित्रांविषयी भरभरून मत व्यक्त केलं. त्याबद्दल धन्यवाद गायत्री. अगोदरच गायत्रीचं वक्तृत्व खूप छान आहे आणि तिला वक्तृत्वासाठी मार्गदर्शन करणाऱ्या, आमच्या वक्तृत्व विषयावर प्रभुत्व असणाऱ्या यशम थोरात मॅडम यांचं मार्गदर्शन तिला लाभलं आणि त्यामुळेच तिचं आजचं हे भाषण अतिशय खूप छान झालं. धन्यवाद गायत्री. यानंतर आपलं मत व्यक्त करण्यासाठी येत आहे विवेक तांबवेकर. माझं नाव विवेक तांबवेकर. मी 10वी ब या वर्गात शिकत आहे आणि आज आमचा निरोप समारंभाचा दिवस. आज जेव्हा शाळेत पहिले पाऊल टाकले तेव्हा आज आम्हाला शाळेत काही वेगळीच भासली. आज मला माझ्या शाळेतला पहिला दिवस आठवला. जेव्हा शाळेत मी पहिल्यांदा पाऊल टाकले तेव्हा मी एकदम गोंधळलो. नवीन शिक्षक पाहून मी जरा गंगरलो होतो, पण थोड्या दिवसात शाळेचा माझा चांगलाच परिचय झाला. इथे चांगले मित्रही झाले, मौज मजा केली, उपक्रमात भाग घेतला, सहली केल्या. पण या सर्वात अभ्यासही चालूच होता. आल्या पहिल्याच वर्षी शिक्षकांनी आम्हाला शिष्यवृत्तीची चांगली तयारी करून घेतली. शिक्षकांच्या प्रयत्नांमुळे आणि मार्गदर्शनामुळे शिष्यवृत्तीत आमच्या शाळेने चांगले यश मिळवले. तसेच 8वीतही आमच्या स्वप्नाच्या मॅडमांनी आणि इतर शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे त्यातही आम्हाला यश मिळाले. खरे तर सांगायचं झाले तर शाळेतील प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचे गूढ हे शिक्षकांच्या प्रयत्नात जपले आहे. वेळोवेळी शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे प्रयत्नामुळे शाळेचा निकाल दरवर्षीच उत्तम लागत असतो. धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री संजय इंगवले सर आमच्या 10वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी येत आहेत. प्रचंड उत्साहाच्या वातावरणात
आजचा SSCचा निरोप समारंभ, खरं अर्थानं ज्याला निरोप समारंभ म्हणता येणार नाही असा हा शुभचिंतनाचा सोहळा आपल्या विद्यालयानं आयोजित केलेला आहे. आणि हा सोहळा आयोजित करताना खरं तर प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळं वातावरण तयार झालेलं असतं. मगाच्यापासून इथं आल्यानंतर एका मंगलमय वातावरणात भारावून गेल्यासारखं वाटलं. फक्त एक घोषणा देणार आहे. मगाच्यापासून तुमचा मोठा आवाज होता, बघूया आता किती मोठा आवाज येतोय. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. स्वप्न ज्या मातेनं पाहिले तर राजमाताची जाऊ, तेच स्वराज्याचं स्वप्न सत्यात उतरवलं ते छत्रपती शिवाजी महाराज. आपल्या पित्याचं स्वप्न आपल्या खांद्यावरती लिलया पेललं असे छत्रपती संभाजी महाराज. क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राच्या थोर संतांच्या परंपरेतील सर्व संत, ज्ञानेश्वर माऊली, समाजाला सुधारणेचा संदेश देणारे संत गाडगेबाबा, बहुजनाचं शेवटचं पोर शिकणार नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा करणारे डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील, त्याच परंपरेतले त्यांच्याच विचारांचे पाईक डॉक्टर बापूजी साळुंके, महान योगी स्वामी विवेकानंद, या सर्वांना प्रथमतः लाख वेळा वंदन करतो आणि मी माझ्या छोट्याशा मनोगताला सुरुवात करतो. खरं तर हा शुभचिंतनाचा कार्यक्रम आहे मित्र. मला एक प्रश्न विचारायचा आहे 10वीच्या मुलांना. आपण आपलं ध्येय निश्चित केलेलं आहे का? 118 मुलं आहेत माझ्या माहितीप्रमाणे. आपण जीवनामध्ये आपलं काहीतरी ध्येय निश्चित केलेलं आहे का? आणि ते जर आपण ध्येय निश्चित केलं असेल, मला आवाज आला नाही बघा, माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं नाही. आपण आपल्या आयुष्यामध्ये काही ध्येय निश्चित केलेलं आहे का? ज्याला गोल म्हटलं जातं, GOAL. ठरवलंय का? जर ते निश्चितपणे आपण ध्येय ठरवलं असेल, जो जीवनामध्ये ध्येय ठरवतो तोच त्या ध्येयाच्या प्रति वाटचाल करतो, तोच त्या ध्येयाकडे जाणाऱ्या यशस्वीतेच्या शिडीवरती चढून ते ध्येय निश्चितपणे प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आपण पहिल्यांदा आपलं ध्येय निश्चित केलं पाहिजे. ते ध्येय निश्चित करत असताना मगाशी कुणीतरी सांगितलं की आम्हाला बरेचसे प्रश्न पडतात, आम्हाला सरांची भीती वाटते. मित्र, एक गोष्ट लक्षात ठेवा, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर. गुरु ठाकूर नावाचा कवी आहे, त्याची कविता माहीत असेल, अत्यंत सुंदर कविता त्यानं त्या याच्यामध्ये मांडली. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर. किती छान संदेश त्यानं दिला बघा. अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यानं जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला कसा असावा ते सांगितलेलं आहे. मगाशी कुणीतरी आत्ता जी मुलगी इथं भाषण करून गेली, तिनं आपल्या सगळ्या शिक्षकांचा इथं उल्लेख केला. खरं तर हा कृतज्ञता भाव आपल्या मनामध्ये असाच असणं गरजेचं आहे आणि तो निरंतर राहिला पाहिजे. आपण इथून जाल, निश्चितपणे एका मोठ्या जगामध्ये आपण जाणार आहात, तिथं यशस्वीतेचा प्रवास करणार आहात. कधीही आणि कितीही मोठं व्हा आयुष्यात मित्र हो, परंतु आपल्या गुरुजनांना आणि आपल्या आईवडिलांना कधीही विसरू नका. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आपण जास्त मोठ्या ह्याच्यामध्ये जायचं नाही. आपल्या पुढं आदर्श काय असावेत? मोठे आदर्श कधीच, मोठे आदर्श आपल्याला धीरूभाई अंबानी एवढा मोठा आदर्श आपल्याला घ्यायचा नाही. आपल्या आदर्शाची सुरुवात आपल्या आई वडिलांच्या पासून करा मित्र. आपले आई वडील या जगातला सगळ्यात मोठा आदर्श आहेत. आपले आई वडील या जगातलं सगळ्यात मोटिवेशन आहेत. प्रेरणादायी विचार आपल्या आईकडून आणि आपल्या बापाकडून म्हणजेच आपल्या वडिलांच्याकडून आपल्याला मिळत जातात. लई अवघड आहे गड्या समजाया आणि उमजाया बापर. माहिती असेल आपल्याला. बाप नावाचा चादर ज्या वेळेला आपल्या आयुष्यातून निघून जाते त्यावेळेला आपल्या आयुष्यात काहीही राहत नाही. किती मोठा विचार आहे.
आज बघा व्हॉट्सअपवरती सर खूप मोठं हे आलंय, मोटिवेशनल स्पीकर नावाची एक परंपरा आहे. जो तो उठतो 4 शब्द सांगतो, मोटिवेशनल स्पीकर. आम्ही काय बघतो, आमच्या समोर इथं बघा थोरात साहेब आहेत, मला सगळ्यांची नावं माहीत नाहीत, परंतु हे किती मोठे आदर्श आहेत. एक शिक्षण संस्था, एक शाळा आपल्या गावामध्ये, एक संस्काराचं केंद्र ज्या लोकांनी, पाठीमागच्या ज्या लोकांनी निर्माण केलं असेल, ते किती मोटिवेशन मोठं असेल आपल्याला. मोटिवेशनल स्पीकर नावाची एक जात म्हणतो आपण, ती व्हॉट्सअपवरती निर्माण झालेली आहे. आणि आम्ही काय करतो, त्याचा व्हिडिओ बघतो, त्याची 4 वाक्य ऐकतो आणि मग आम्हाला वाटतं की या जगात काहीतरी मोठं मोटिवेशन आहे. असं काहीच नाही. आपण स्वतः या सगळ्यात जगामध्ये सगळ्यात सुंदर व्यक्ती आणि सगळ्यात ताकदवान व्यक्ती कोण असेल तर ते आपण स्वतः आहोत. हे स्वतः मनाला सांगा की या जगात सगळ्यात मोठा मी आहे, सगळ्यात सर्वश्रेष्ठ विचार माझ्याकडे आहेत आणि हे जग बदलण्याची ताकद देखील माझ्याकडे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बाळांनो किती तास अभ्यास केला, सगळ्यांना सांगितलं असेल शिक्षकांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 18 तास अभ्यास करत होते आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं, या देशाला घटना दिली. म्हणजे मी स्वतः काहीतरी करू शकतो ही माझ्यामध्ये विचार करण्याची ताकद निर्माण झाली पाहिजे. अनेक उदाहरणं सांगता येतील तुम्हाला. एक अविनाश भारती नावाचा एक स्पीकर आहे, अतिशय सुंदर, अतिशय चांगल्या वाणीमध्ये, चांगल्या शब्दामध्ये तो काय करतो तर भाषण करतो. हे सांगण्याचं मला काय इथं गरज वाटली तर मगाशी ज्या मुलीनं भाषण केलं, बाळ काय नाव तुझं? थोरात. गायत्री मोरे. गायत्री मोरे नावाच्या मुलीने इथं भाषण केलं, अतिशय सुंदर भाषण केलं. त्याच संदर्भानं तुम्हाला मी उदाहरण देतोय. अविनाश भारती नावाचा एक स्पीकर आहे. तो अविनाश भारती मॅडम, तुम्ही जसं मार्गदर्शन केलं तसं त्याला त्याच्या शाळेतले शिक्षक मार्गदर्शन करायचे आणि त्याला सांगितलं की तुझ्याकडे काहीतरी वेगळं पोटेन्शियल आहे, तुझ्याकडे काहीतरी वेगळं आहे, तुझ्याकडे एक वेगळा पैलू आहे आणि त्या पैलूला चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न कर. त्यानं त्याच्यामध्ये प्रगती केली. आज तो अविनाश भारती एका कार्यक्रमाला कमीत कमी 50,000 रुपये घेतो. आणि त्याचं उदाहरण का सांगायचं आहे मला तर त्यानं काय सांगितलं सर की बोलण्यामुळं, आपण म्हणतो की बोलणाऱ्याच्या एरंड्या विकतात, न बोलणाऱ्याचं काही विकत नाही. त्यानं एका कार्यक्रमामध्ये, कराडमध्ये एक कार्यक्रम झाला होता, आपलं यशवंतराव चव्हाण स्मृती सदन आहे, तिथं कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमामध्ये त्यानं सांगितलं की बोलण्यामध्ये काय ताकद असते. तर त्यानं काय सांगितलं बघा की मी बोलायला लागलो आणि बोलल्यानंतर मी प्रसिद्ध झालो. प्रसिद्ध झाल्यानंतर मला जिथं तिथं कार्यक्रमाला बोलवायला सुरुवात झाली आणि एक कार्यक्रम माझ्या आयुष्यात असा आला की तो कार्यक्रम मी आयुष्यभर विसरणं शक्य नाही. असा कार्यक्रम मला एक आला. किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज नावाचा एक कारखाना आहे. त्या कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ होता आणि त्या गळीत हंगामाच्या शुभारंभासाठी ते जे ऊसाची मोळी टाकली जाते, ती मोळी टाकण्याचा शुभारंभ त्या अविनाश भारतीच्या हस्ते केला गेला. कशामध्ये ताकद होती तर त्याच्या बोलण्यामध्ये विलक्षण ताकद होती. आणि त्यानं त्याच्या पुढचं सांगितलेला प्रसंग मित्र हो आयुष्यभर विसरणार नाही अशी गोष्ट आहे. त्यानं सांगितलं की ज्या कारखान्यामध्ये माझे आई वडील मोलमजुरी आणि ऊस तोडण्याचं काम करायचे, त्या कारखान्याचा मोळी टाकण्याचा शुभारंभ माझ्या हस्ते झाला. ही कधीही विसरणारी गोष्ट नाही. बोल मुलगा PSI ची जी परीक्षा असते त्या परीक्षेमध्ये पास झाला. त्यानं सांगितलं की मला दुसरं काही करायचं नव्हतं, मी PSI ची परीक्षा पास झालो, परंतु ही PSI ची परीक्षा पास होण्यापाठीमागचं कारण काय आहे तर मला माझी जी आई आहे ती ऊसतोडीचं काम करते, माझा जो बाप आहे तो बैलगाडी चालवण्याचं काम करतो, मला माझ्या आईच्या हातातला कोयता बंद करायचा होता आणि मला माझ्या बापाची गाडी बंद करायची होती, म्हणून मी या परीक्षेत पास झालो.
हे आईबापाच्या डोळ्यातलं स्वप्न जिवंत करण्याची ताकद आपल्याकडे पाहिजे. मोटिवेशनल फार मोठी मोटिवेशन ही गोष्ट नाही आहे. प्रेरणा ही गोष्ट फार मोठी नाही आहे. माझ्या आई वडिलांच्या डोळ्यातलं स्वप्न मी जेव्हा जिवंत करतो ना, त्यावेळेला ती जगातली सगळ्यात मोठी प्रेरणा असते. म्हणून मित्र हो, तुमच्या आई वडिलांनी तुमच्यासाठी पाहिलेलं स्वप्न जिवंत करण्याची प्रेरणा, जिवंत करण्याची ताकद तुमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि ही ताकद निर्माण करण्यासाठी आपल्याकडे काय असलं पाहिजे, तर त्यासाठी आपल्याकडे तगडी इच्छाशक्ती असली पाहिजे. आपल्याकडे चिरेबंदी आत्मविश्वास असला पाहिजे, अफाट उत्साह असला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडं आरपार प्रामाणिकपणा असला पाहिजे. या 4 गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. आणखीन एक गोष्ट सांगतो तुम्हाला. आपला मन, मनगट आणि मेंदू हा कायम सशक्त असला पाहिजे. मन, मनगट आणि मेंदू 3M. जे आपल्या या 5 बोटाच्या पाठीमागे जे मनगट आहे ना, त्या मनगटामध्ये जी ताकद आहे ना, ती जगात कुठेही नाही. पाठीमागच्या एक 5-6 वर्षापूर्वी सरांनी मगाशी कोणीतरी एका मुलीनं सांगितलं की लॉकडाऊनमध्ये तुमच्या मेंदूला गंज चढलेला आहे. त्याच लॉकडाऊनच्या आधी बघूया मेंदूला गंज चढलेला आहे का, याची परीक्षा आपण 1 मिनिटामध्ये घेणार आहोत. त्याच लॉकडाऊनच्या आधी मी नाव सांगतोय, मी पूर्ण नाव फक्त दिग्दर्शकाचं सांगणार आहे. त्याचा आलेला चित्रपट कोण सांगतंय बघूया. मग मेंदूला गंज चढलाय का हे लगेच निश्चितपणे आपल्याला कळेल. नागराज मंजुळे नावाचा एक दिग्दर्शक आहे बघा सर. मेंदूला गंज चढलाय का? नाही चढला. त्याच नागराज मंजुळेचं एक छोटंसं उदाहरण सांगतो मित्र. तो नागराज मंजुळे, त्याला लहानपणी असं वाटायचं की मला चित्रपट बनवायचा आहे. काय बनवायचं आहे? चित्रपट. एक छोटी गोष्ट आहे, परंतु त्याच्यातनं किती मोठी प्रेरणा निर्माण होऊ शकते, किती मोठं नाव निर्माण होऊ शकतं याचं उदाहरण आहे. तो काय करायचा, आपल्याकडं एक छोटा आरसा घ्यायचा, आरसा, आणि तोही आरसा पूर्ण नसायचा. पूर्ण नसायचा म्हणजे त्याचे तुकडे झालेले असायचे, फुटलेला आरसा. आणि तो आरसा घेऊन तो काय करायचा, उन्हात उभं राहायचा. उन्हात उभं राहून त्या आरशाची जी प्रतिमा, काय म्हणतो त्याला, प्रतिमाच म्हणतात ना, तो भिंतीवरती पाडायचा. आणि त्यावेळी छोट्या फिल्म मिळायच्या, ती फिल्म त्याच्या समोर धरायचा आणि ती फिल्म त्या भिंतीवरती ती दिसायची. असं करत करत त्याला ते वेड लागलं आणि इतकं प्रचंड वेड त्याच्यामध्ये निर्माण झालं की त्यानं मराठी चित्रपट सृष्टीमध्ये 100 कोटी रुपये मिळवणारा पहिला चित्रपट तयार केला, ज्याचं नाव होतं साहेब. आणि त्याच्यावरती लिहिलेलं असतं, लाखो दिलो की धडकन, गावची लोकसंख्या 450. गावची लोकसंख्या किती? जी आपण वाट चालतो आहोत ती वाट प्रकाशाकडे जाणारी असावी, ती वाट आपल्याला अंधकाराकडे नेणारी नसावी. प्रकाशाच्या वाटेवर चाला, प्रकाशाच्या वाटेवरती चाला. प्रकाशाच्या वाटेवरती चालताना तुम्हाला अनेक अडथळे येतील, परंतु त्या अडथळ्यांना पार करा. शेवटी एवढंच सांगतो मित्र हो, उजळू दे आकाश तारे, गंधाळल्या पहाटेस येते वाहू दे आनंद वारे. उजळू दे आकाश वारे, गंधाळल्या पहाटेस येते वाहू दे आनंद वारे. जाग यावी सृष्टीला की, जाग यावी सृष्टीला की, होऊ दे माणूस जागा. जाग यावी सृष्टीला की, होऊ दे माणूस जागा. भ्रष्ट सारे नष्ट व्हावे, घट्ट व्हावा प्रेम धागा. भ्रष्ट सारे नष्ट व्हावे, घट्ट व्हावा प्रेम धागा. अन मने ही साप व्हावी, अन मने ही साप व्हावी. मोकळ्या श्वासात येते जीवसृष्टी जन्म घ्यावी. स्पंदनाचा अर्थ येते एकमेकांना कळावा. स्पंदनाचा अर्थ येते एकमेकांना कळावा. ही सकाळ रोज यावी,
माणसाचा देव व्हावा, ही सकाळ रोज यावी, माणसाचा देव व्हावा. आई वडिलांचे, शिक्षकांचे महत्त्व, शाळेविषयी कृतज्ञता विद्यार्थ्यांच्या मनात राहिली पाहिजे. चांगल्या विचारांची शिदोरी बरोबर घ्या, असं हसत खेळत गप्पा गोष्टी करत इंगवले सरांनी आपल्याला खूप छान असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल धन्यवाद सर. चिंतन सोहळा प्रमुख पाहुण्यांनी आपल्याला बरंचसं मार्गदर्शन केलेलं आहे. काही विद्यार्थ्यांनी आपली जी मतं आहेत ती इथं मांडलेली आहेत. शिक्षकांबद्दलची कृतज्ञता जी आहे ती इथं व्यक्त केलेली आहे. तर वेळ कमी असल्यामुळं आपण आता मी तुमच्यापुढे एकच सांगणार आहे की सर्व 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. माझे नाव सिद्धी पाटील. मी इयत्ता 10वी ब मध्ये शिकत आहे. आज आपल्या शाळेचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आहे, तर मी माझे मनोगत व्यक्त करते. कसं बोलू काय बोलू सुचत नाही मला, कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला. आठवतो तो पहिला दिवस रडतच आले, आठवेल हाही दिवस रडतच चालले. अध्यक्ष महाशय, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज आपण सर्वजण या निरोप समारंभासाठी एकत्र जमलो आहोत. त्या दिवशी फक्त मीच नाही तर आपण सर्वजण खूप भावूक झालो आहोत. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही, नाते तुटत नाही. यावर्षी माझे या शाळेत आगमन झाले. खरं तर मला ही शाळा खूप आवडली, कारण या शाळेतील शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी खूप चांगले आहेत. मी या शाळेत आले तेव्हा मला खूप भीती वाटत होती. काय करू, काय बोलू आणि कोणाशी बोलू काहीच समजत नव्हते. माझ्यासाठी हे सारेच नवीन होते. म्हणजे ही शाळा, इथले शिक्षक, विद्यार्थी, इथले मित्रमैत्रिणी, शिक्षकांची ओळख झाली. या शाळेत पहिल्या दिवशी आले तेव्हा मी खूप उदास होते, पण त्या क्षणी मला समजावून घेणारे आमचे सर्व शिक्षक, त्याचबरोबर थोरात मॅडम ह्या आमच्या वर्ग शिक्षिका आणि मराठी भाषेच्या विषय शिक्षिका आहेत. थोरात मॅडम ह्या आमच्या नुसत्याच वर्ग शिक्षिका नव्हे, तर त्या आमच्या मार्गदर्शक मैत्रीण बनून सर्व गोष्टी त्यांनी आम्हाला शिकवल्या. त्याचसोबत आम्हाला शिस्त लावली. त्यांनी आम्हाला पुढील वाटचालीसाठी काही गोष्टी शिकवल्या. थोरात मॅडमांनी आम्हाला केवळ मराठी शिकवले नाही, तर मराठी भाषेची परंपरा शिकवली, मराठीवर प्रेम करायला शिकवले. अशा या आमच्या गोड व प्रेमळ वर्ग शिक्षिका आमच्या थोरात मॅडम. आम्हाला इंग्रजी शिकवणारे आमचे साळुंके सर. साळुंके सरांनी आम्हाला केवळ इंग्रजीचे ज्ञान घ्यायला शिकवले नाही, जागतिकीकरणाच्या युगात तिचा अवकाश लक्षात घ्यायला शिकवले. आमच्यावर कधी न रागवणारे, प्रश्न न कळल्यास पुन्हा पुन्हा समजावून सांगणारे आमचे प्रेमळ साळुंके सर. आम्हाला गणित शिकवणारे मुळीक सर. त्यांचा स्वभाव कडकपणामुळे आम्हाला गणिताची भीती वाटत होती, पण ती भीती आता दूर झाली आहे. केवळ मुळीक सरांनी आम्हाला गणित शिकवले नाही, तर आयुष्यातील गणित कसे सोडवायचे ते शिकवले. आम्हाला विज्ञान शिकवणाऱ्या आमच्या पाटील मॅडम ह्या केवळ आम्हाला विज्ञान शिकवत नाही, तर नवनवे प्रयोग करून देशाला तंत्रज्ञानात कसे पुढे अग्रेसर बनवायचे हे शिकवले. मनाने साध्या आणि प्रेमळ अशा या आमच्या पाटील मॅडम. आम्हाला इतिहास शिकवणारे आमचे कांबळे सर. कांबळे सरांनी आम्हाला केवळ इतिहास शिकवला नाही, तर आपल्या जीवनात कसे ऐतिहासिक व्यक्ती बनायचे ते शिकवले. जागतिक माहिती देणारे असे हे आमचे प्रेमळ कांबळे सर. आम्हाला हिंदी शिकवणारे आमचे काकडे सर. काकडे सरांनी आम्हाला केवळ हिंदी शिकवले नाही, तर हिंदी भाषेचे महत्त्व, कौशल्य जपायचे कसे ते शिकवले. असे हे आमचे प्रेमळ काकडे सर. आम्हाला भूगोल शिकवणारे आमचे जाधव सर. जाधव सरांनी आम्हाला केवळ भूगोल शिकवले नाही, तर भौतिक साधनांचा वापर करून अवकाशात भरारी घ्यायला शिकवले. असे हे आमचे प्रेमळ जाधव सर. तसेच इतर शिक्षकांनी यापुढील स्पर्धात्मक जीवनाला सामोरे जाण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. शाळेत येताना प्रत्येक व्यक्ती दगडाप्रमाणे स्वतःचं अस्तित्व घेऊन येत असतो.
बाहेर पडताना मात्र अनेक शिक्षकांनी केलेल्या संस्कारांच्या कोरीव कामामुळे त्या दगडाची सुबक मूर्ती बनलेली असते. आमच्यामध्ये ज्ञान, शिस्त, नैतिक मूल्य आणि धार्मिक आधार असलेले संस्कार रुजवण्यामध्ये सर्व शिक्षकांचे अनमोल साह्य आहे. या शाळेमध्ये आल्यानंतर मला मैत्री म्हणजे काय असते हे समजले. आल्यानंतर मला जिवलग मैत्रिणी भेटल्या. त्या मैत्रिणींसोबत आम्ही बालपण जगलो. बालपण हा मानवी आयुष्यातील सर्वात सुंदर टप्पा आहे आणि शाळेमध्ये त्या टप्प्यातील दिवस अधिकच सुंदर होऊन जातात. या शाळेमध्ये मला ते सुंदर क्षण अनुभवायला मिळाले. ही शाळा सोडून जाताना मला माझे बालपण सोडून जात असल्याचे दुःख होत आहे. घेताना आज निरोप शाळेचा भरून आले डोळे. शाळेतील दिवस बनले स्मरणांच्या पुस्तकातील पाने. धन्यवाद. माझ्या कार्यक्रम प्रसंगी माझे मनोगत मांडण्यासाठी आपल्या समोर उभे आहे. सर्वप्रथम या निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावरील प्रमुख पाहुणे, शाळेचे मुख्याध्यापक, मला अध्यापन करणारा शिक्षकवृंद, माझ्या मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. बऱ्याचदा आणि आज खरंच इथून जायची वेळ आली, पण या क्षणी ही वेळ इथे थांबावी, हा क्षण कधी संपूच नये असं वाटत आहे. आज या व्यासपीठावर माझे मनोगत मांडत असताना फलकावरील दिसत असलेला शुभचिंतन अशी अवस्था केवळ माझीच नाही तर इथे जमलेल्या माझ्या प्रत्येक मित्रमैत्रिणीची आहे. न ही ज्ञाने न सदृश्य पवित्रमेह विद्यते. ज्ञानासारखे पवित्र श्रेष्ठ या जगात काहीच नाही. आम्हाला ज्ञानाने समृद्ध करण्याचे कार्य या ठिकाणी केले गेले, त्याबद्दल आम्ही सर्व शिक्षकवृंद यांचे सदैव ऋणी राहू. माझ्या शिक्षकांनी मैत्रमैत्रिणींनी केलेले गोड अनुभव मी या ठिकाणी सांगणार आहे. मी सहावीला या शाळेत आले. माझ्या आयुष्यातील 5 वर्ष खूप आनंदाची होती. या 5 वर्षात मला खूप छान मित्रमैत्रिणी मिळाल्या. सकाळी शाळेत आल्यावर दिवसाची सुरुवात प्रार्थनेने होत. ग्राउंडवर जाताना तो दंगा, ग्राउंडवर शिक्षकांपासून लपत परिपाठ चालू असताना बोलत बसणे, तो अनुभव परत कधीच करता येणार नाही. ज्या मित्रमैत्रिणींशी भांडले आज त्यांचे चेहरे आज डोळ्यापुढे उभे राहत आहेत. असं वाटतं आहे आज माझ्या शाळेतील जीवनाची कॅसेट उलटी फिरत आहे. माझ्या आवडत्या शिक्षिका तसेच माझ्या वर्ग शिक्षिका स्वप्ना जाणे. खरंच मॅडमचा स्वभाव खूप भारी आहे. आमच्यावर जशी एखादी आई आपल्यावर संस्कार करते तसे संस्कार आमच्या मॅडमने आमच्यावर केले. मैत्रीण जशी आपल्याला समजवते तशाच कायम मॅडम मला समजवत आल्या. माझं काही चुकलं तर मॅडम नक्कीच मला कान पिऊन जसं सांगतात तशाच सांगतात. तशाच आमच्या पाटील मॅडमचा स्वभाव खरंच प्रेमळ आणि शांत आहे. एखादी गोष्ट समजून सांगताना मला मॅडम खरंच खूप आवडतात. कांबळे सर, मला 8वी पासून इतिहास विषय शिकवणारे कांबळे सर. सरांसारखे इतिहास कोणी शिकवू शकणार नाही. तो इतिहासाचा तास मुळीक सरांचा तास आहे असं कळलं तरी माझं पाय थरथर कापायला लागायचं. पण सरांनी एक गणित शिकवलं तरी लक्षात राहायचं. सर कधी कधी आम्हाला बाहेरचं म्हणजे एखाद्या पुस्तकाचं किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल सांगायचं तेव्हा खरंच खूप भारी वाटायचं. काकडे सर हिंदीला होते. सर तासावर यायच्या आधी नुसता दंगा असायचा. मग सर म्हणायचे, तुम्ही 10वीला आहात, मी वर्गावर येईपर्यंत 2 धडे वाचून झाले असते. बसलेली दंगा करत. साळुंखे सरांचा तास आला की भीती वाटायची की उभं करून काय विचारलं तर, पण सर धडा शिकवायला लागले की मग बरं वाटायचं. आणि काय विचारलं आणि माझी मान खाली दिसली की मग हाक आलीच, दिशे सांग. पण आता ती हाक परत कधी ऐकाय भेटता काय माहिती. शाळेतली ती मस्ती, शिक्षकांची ती धास्ती, बोरिंग तासाला येणारी सुस्ती, मागच्या बाकावर बसून मित्रमैत्रिणींची केलेली ती निंदा नालस्ती, सर्व काहीच पुन्हा करावे. जाता जाता एवढेच म्हणेन, आकाशाला केला कागद, केली समुद्राची शाई, तरी या शाळेची महती लिहून होणार नाही. पूर्ण शाळेपासून आम्ही जातोय दूर, पण आठवणी दाटून येते क्षणोक्षणी. सर्वांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि माझे निरोप संभाराचे लांबलेले भाषण थांबवते. जोरदार टाळ्या वाजवायचे. आज 27 फेब्रुवारी लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी, जाहोले खरेच धन्य, ऐकतो मराठी. आज 27 फेब्रुवारी आपला राजभाषा गौरव दिन आणि मी मराठी शिकवते याचा मला असणारा अभिमान. आणि हे बाळकडू
याच विद्यालयानं मला दिलेला आहे. आज 10वीचा शुभचिंतन समारंभ. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी याला निरोप समारंभ असं म्हटलेलं होतं, पण बाळांनो हा निरोप नाहीये, तर तुमच्या भावी वाटचालीसाठी तुम्हाला दिलेल्या सदिच्छांचा आज हा दिवस आहे. त्यामुळं अनेक अशा गोडकटू आठवणी आपल्या सर्वांच्याच मनामध्ये आहेत. पण त्यांनी सुरुवात करायला काही अडचण नाही, पाठीमागे येते. आता मी काय सांगतो तिकडे 2 मिनिटं लक्ष द्या. थोडक्यात महत्वाच्या सूचना आहेत. त्या टायमिंग मध्ये पहिला पेपर असो किंवा शेवटचा असो, सकाळी 10:30ला आपण बरोबर त्या थोडंसं ऐका.